नमस्कार, वेलकम टू मी होममेकर। सकाळीच आज आम्ही भुसावळहून परत आलो आहोत। तर भुसावळ हा सिटी आहे, पण जसं म्हटलं आता आपण एका जागेहून दुसऱ्या जागेवर गावी जातो आहे। सो आम्ही आजच सकाळी गावाहून परत आलो आहोत आणि माझ्या गॅलरीमध्ये आज ही छानशी चिमणी येऊन बसली आहे। तर आजचा दिवस खूपच अगदी आरामात होता। खूप जास्त काही कामं केलेली नव्हती आणि दिवसभर जवळजवळ आम्ही आरामच केला आज। सो चला आता लागूयात थोडंसं कामाला। तर बॅगा आमचे 2 ते 3 बॅगा होते, ज्यातली एक बॅग अजून रिकामी व्हायची बाकी आहे आणि 2 बॅग रिकाम्या झाल्या आहेत। तर इथे कपडे धुवून भरपूर असा कपड्यांचा ढीग झालेला आहे, जो मी अगदी पटकन एका क्लिकमध्ये तुम्हाला दाखवते आता कसं मी कपडे घडी करणार आहे। सो इथे हे बघा कसं पटकन मी घडी करून घेतलं आहे। आपल्या लाईफमध्ये असंच कधी झालं असतं तर किती बरं वाटलं असतं ना। सो कपडे जमवून पण झाले आहेत कपाटात आणि हे जे काही आहे हे ट्रेनमध्ये घेण्याकरता घेऊन ठेवलं आहे मी। तर 2 ते 3 हे अंगावर पांघरून घेण्यासाठी आणि 3 जी बेडशीट आहे ते अंथरण्यासाठी। तर हे पण धुवून व्यवस्थित झाले आहेत। ह्याला पण मी आता घडी करून ठेवून देणार आहे। तर कपड्यांचा अर्धा काम तर झालेला आहे आणि स्वयंपाकाचा आज आम्हाला भरपूर कंटाळा येतो आहे करायचा। तर माझे मिस्टर म्हणाले का आज मीच स्वयंपाक करणार। तर इथे कांदा कापत आहेत ते आणि सुरू आहे त्यांची बडबड का हे बघा मी असं कापलं आहे म्हणून, आणि म्हणतायत का सगळ्यांना सांगा याच्यावर लाईक करायला, माझ्यासारखं कांदा कोणी चिरू शकत नाही वगैरे अशी सगळी गप्पा मारतायत आणि बंद कर पण म्हणाले। तर मिसळ बनवत आहोत अगदी पटकन, कारण ह्यात काहीही त्रास होण्यासारखं असं काही नाही आहे। मसाला पण वगैरे काही आणि तुम्ही बघाच आता यांच्या पद्धतीने। सो तेलामध्ये डायरेक्ट यांनी कढीपत्ता टाकून घेतला आहे, मोहरी आणि जिरं पण टाकणार आहे आता। त्यानंतर कांदा चिरून घेतलेला आहे, कारण मसाला पण बारीक करायचा कंटाळा येत आहे यांना, पण करायची यांनाच होती भाजी। तर कांदा परतून झालेला आहे, हिंग टाकत आहेत आता। आलं लसूणची पेस्ट टाकून घेणार आहेत आता। तर 2 चमचे आलं लसूणची पेस्ट, हळद, लाल तिखट, खूप जास्त तिखट करणार नाही आहे कारण आम्हाला जास्त तिखट जेवण आवडत नाही। आणि त्यांना जो मसाला भेटेल ते टाकून घेतात। तर असं बघत नाही का हा कसला मसाला आहे वगैरे। एक पावभाजीचा मसाला होता आणि एक दुसरा कुठला तरी मसाला होता फ्रीजमध्ये, तो टाकला त्यांनी आणि थोडीशी मटकी टाकली आहे। सो हे आता छान मिक्स करून घेतात आहेत। आणि पहिल्यांदा तुम्ही मिसळमध्ये कसुरी मेथी बघणार असाल तर इथे बघा ही किती कसुरी मेथी टाकत आहेत। मिक्स करून झालेलं आहे। आता टोमॅटो टाकून घेणार आहेत। हे टोमॅटो पण चिरून घेतला आहे, त्याला पण बारीक केलेलं नाही आहे। तर छान मिक्स झालेलं आहे। आता याच्यामध्ये मीठ टाकून घेणार आहे आणि मिसळ म्हटलं का त्यात भरपूर असं पाणी असतं, रसा। तर अर्धा जग भरून पाणी टाकणार आहे। तर कुकरचं झाकण नाही लावणार, कारण
या मटकीमध्ये फक्त मटकीच आहे, चणे किंवा वाटाणे वगैरे नाही आहेत, ज्याला खूप शिजायला वेळ लागते, त्या कुठल्याही गोष्टी नाही आहेत. तर छान शिजली आहे भाजी आणि इथे गरमागरम असं जेवायला बसले पण आहे. सो हा फरसाण, चिरून घेतलेला कांदा, लिंबू आणि पाव. तर असा होता आमचा आजचा दुपारचा मेनू, जेवण. तर रस्सा जरी पातळ होता तरी छान टेस्टी झाली होती भाजी. तर आम्ही जेवायला बसलो त्यावेळेला इथे कबूतर पण त्यांचे जेवण करत होते. तर अगदी पटापट आणि झटपट होणारा अशी ही डिश आहे. आणि आज आमच्या गॅलरीमध्ये छान अशी खारुताई पण आली आहे. तर आम्ही नव्हतो, मे बी त्यावेळेस पण येत असेल आणि आज दिसली म्हणून मग लगेचच कॅप्चर केलं कॅमेरामध्ये. तर बराच वेळ बसली होती खात जे काही होतं त्यामध्ये, आणि मला वाटलं होतं का घरात येते का काय, म्हणून मला पण भीती वाटली, पण घरात आली नव्हती. आणि छान वाटलं मला तर बघून का माझ्या गॅलरीमध्ये खारुताई पण आली. तसं माझ्या गॅलरीमध्ये अजूनपर्यंत झाडं वगैरे नाही आहेत. झाडं असतील तरीही खराब पण करतात बऱ्याचदा. आणि नंतर मी हकलवून दिलं कारण ती घरात येणारच होती. सो मी पळवून दिलं तिला. मी आता तुम्हाला काहीतरी गोष्टी दाखवणार आहे. ही साक्षी, आम्ही जेव्हा गावी गेलो होतो तेव्हा साक्षी तिथूनच केदारनाथच्या यात्रेला गेली होती, कारण माझी बहिणी वगैरे ही पण सगळे केदारनाथला गेलेले. तर तिथून तिने काही 2 ते 3 वस्तू घेऊन आल्या आहेत. तर पहिला तर तो गंगाजल होता, आणि त्यानंतर ही केदारनाथचं जो मंदिर आहे त्याची प्रतिमा. तर ही मला वाटतं 150 रुपयाला भेटली आहे, कारण ह्याला हे कवर आहे म्हणून. आणि ज्याला कवर नसेल, म्हणजे फक्त जो मंदिरची जी प्रतिमा आहे ती फक्त घ्यायची असेल तर ती 100 रुपयाला होती. आणि हिचं ठरलेलं अजिबात नव्हतं, अगदी अचानक ठरलं. म्हणजे बाकीच्यांचं तर सगळं अगोदरच 3 ते 4 महिने अगोदर ठरलेलं होतं, पण ही 1 दिवस अगोदर म्हणाली का मी पण जाते, म्हणून मग तिचे पण 8 दिवसामध्ये दर्शन होऊन गेले. तर बरं वाटलं, आणि मला वाटत नाही का मी गेले असते म्हणून. सो म्हणून तिला पाठवून दिलं. आणि हे अजून एक जे बुद्धाचे जे छोटे स्टॅच्यू असतात ते आणले आहेत. म्हणजे त्यातला जो एक आहे, चुकीचं बघायचं नाही, वाईट विचार करायचे नाही, चुकीचं बोलायचं नाही आणि ऐकायचं पण नाही. सो हे असे तिला छान वाटले. हे पण 100 रुपयालाच होते, तर हे पण घेऊन आली आहे तिने. आणि मुलांना जास्त असं कुठून काय आणावं हे अजूनपर्यंत तरी हिला पण कळत नाही, म्हणून ह्या 2 ते 3च वस्तू आणल्या आहे तिने. केदारनाथला स्वेटर वगैरे खूप स्वस्त मिळतात. तर हा स्वेटर माझ्या बहिणीने मला आणून दिला आहे. तर हा 100 रुपयालाच स्वेटर आहे, आणि खूप छान आणि मस्त डिझाईन पण खूप छान आहे याची. मला तर डिझाईन खूप आवडली आहे, आणि याचा कलर पण मस्त आहे. सो 50 रुपयाला पण तिथे स्वेटर होते, पण ते त्यांची साईज वगैरे म्हणजे ते उघडून दाखवत नव्हते. सो हा 100वाला अगदी छान होता, म्हणून आणला तिने. तर स्वस्त होते म्हणून
3-4 आणले होते देण्याकरता. तर हा माझा स्वेटर. व्हिडिओ कशी वाटली ती नक्की सांगा. लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही जर का माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला असेल तर प्लीज मनापासून रिक्वेस्ट आहे का माझ्या चॅनलवर तुम्ही कमेंटमध्ये काहीतरी टाका. कारण जे सबस्क्रायबर्स असतात त्यांनी जर का कमेंटमध्ये काही टाकलं नाही तर माझं चॅनल डाऊन होणार. तर कमेंट करणं हे अगदी फुकट असतं. तर प्लीज कमेंट करा आणि लाईक पण करा. आणि हे मी माझ्या शोकेसमध्ये असं लावून घेतलं आहे. तो जो खाली दाखवला होता तो माझ्या आईने मिशोवरनं मागवला होता. तर ती काही वापरत नाही म्हणून मला देऊन दिला. आणि हा जो आहे हा मंदिर. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये लवकरच. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.